नमस्कार. पोलीस काकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. पुणे शहरातील अन्सारी कुटुंब वर्षविहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅमवर गेले होते. रेल्वे वॉटरफॉलवर पर्यटनाचा आनंद घेताना त्यांचा तोल जाऊन ते धबधब्यात पडले. सर्वांनी एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याच्या प्रवाहात 5 जण वाहून गेले. त्यातील 3घांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. महिला आणि 2 मुलांचा मृतदेह सापडला असून इतर 2 मुलांचा शोध सुरू आहे. बारामती तालुक्यात सुंदर नावाच्या बैलाच्या व्यवहारातून निंबाळकर आणि काकडे यांच्यात वाद झाला होता. यातून रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार झाला होता. घटनेनंतर गौतम काकडे फरार झाले होते. रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर गौतम काकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. नवी मुंबईत पोलीस भरती दरम्यान तळोजा ग्राउंडवर धावताना एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अक्षय मिलिंद बिराडे असे मृत युवकाचे नाव आहे. PM किसान ॲपच्या लिंकवर क्लिक करताच शेतकऱ्यांचं बँक खातं रिकामं झाले आहे. वसमत तालुक्यातील गिरगावमधील जवळपास 7 शेतकऱ्यांना या लिंकवर क्लिक करणे महागात पडले आहे. पत्र्याच्या शेडवर पडलेला बॉल काढण्यास गेलेल्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गोरेगाव येथे घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. वरोरा तालुक्यातील शेगाव येथे कुटुंबियाच्या त्रासाला कंटाळून महिलेने मुलासह आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत पल्लवी पारोदे या आईचा मृत्यू झाला असून बाळ बचावले आहे. गुजरातमधील 2 सराईत गुन्हेगारांना जळगाव ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. सुपारी घेऊन सुरतमध्ये 2घांचा खून करून ते फरार झाले होते. 16 लाख रुपयांची सुपारी घेऊन 2घांचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. एका आरोपीवर 5 खुनाचे तर दुसऱ्या आरोपीवर 15 खुनाचे गुन्हे दाखल आहेत. बीडमध्ये सरपंचावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेत 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. बापू आंधळे असे मृत्युमुखी पडलेल्या सरपंचाचे नाव असून ते मरळवाडी या गावचे सरपंच होते. लातूर येथील वसतिगृहात राहणाऱ्या सायली सिद्धार्थ गायकवाड या मुलीने वसतिगृहाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. ही आत्महत्या नव्हे तर घातपात आहे अशी शंका नातेवाईकांकडून व्यक्त केली जात आहे. बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पात एका महिलेचा खून झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी समाधान माळी या आरोपीला अटक करून त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली होती. वरोरा पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. धन्यवाद. अधिक माहितीसाठी पोलीस काकाच्या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.